जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा विभाग जो आहे, या विभागामध्ये एक महत्वाची माहिती तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे 20 तारखेला आणि ती माहिती आपण पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी DMER ची जी पदभरती आहे 2025 ची ही पदभरती दिलेली आहे आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट नंतर आता सगळेजण सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्याविषयी थोडंसं मी बोलतो. बघा, असं आपल्याला कळलेलं आहे की TCS कंपनी जी आहे ही TCS कंपनीकडं या पदभरतीचं टेंडर होतं आणि TCS कंपनीचं असे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. ते पेपर कंडक्ट करताना जो करार करत असतात त्या करारामध्ये त्यांचं असं मेन्शन असतं की पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे, पहिली रिस्पॉन्स शीट 4 तारखेला त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तिथून पुढं 30 दिवसाच्या नंतर कधीही सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती प्रसिद्ध करतात. आणि मागील 2-4 पेपर जे आहेत त्याचं अनालिसिस केल्याच्या नंतर सुद्धा असं लक्षात आलेले आहे की पहिली रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 30 दिवस जे आहे, या 30 दिवसामध्ये ते जेवढ्या काही हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत या हरकतीवरती एक कमिटी असते. त्या कमिटीद्वारे तुम्ही नोंदवलेल्या हरकती किती प्रमाणात योग्य आहे, तुम्ही त्याच्यावर दिलेला प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स चेक केला जातो. सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या अनालिसिस केल्याच्या नंतर मग तुम्ही जी हरकत घेतलेली आहे ती व्हॅलिड आहे. मग त्या हरकतीच्या बेसवर तो प्रश्न आहे तो प्रश्न कॅन्सल करायचा आहे, बोनस द्यायचा आहे का, प्रश्नाचं उत्तर चेंज करायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करून अनालिसिस करून ते फायनली सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लावत असतात आणि त्यामध्ये ते जवळपास 30 दिवसाच्या नंतरच सेकंड रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करत असतात, असं आपल्या निदर्शनात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं 17 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आज जवळपास 30 तारीख आहे आणि धर्मदाय आयुक्त जे आहे यांच्या पेपरचं टाइम टेबल आलेलं आहे. जवळपास 4 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या एक्झाम होणार आहेत. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 12 तारखेच्या नंतर जो काही आठवडा येणार आहे, मे बी त्या आठवड्यामध्ये आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती सेकंड रिस्पॉन्स शीट पाहायला मिळण्याची शक्यता आपल्याला इथं दाट दिसून येत आहे. आणि त्यामुळेच बरेचसे विद्यार्थी सॉरी DMERच्या रिझल्टची वाट पाहत आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असा एक आपल्याला पण सूत्राच्या माहितीनुसार बातमी आलेली आहे की नोव्हेंबर महिना जो आहे, या नोव्हेंबर महिन्यामध्ये DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे, या सार्वजनिक आरोग्य विभागाची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच अनुषंगानं तुम्ही रिझल्टची वाट न पाहता, बघा, पेपर झालेलाच आहे, तुमचा पेपर गेलेला आहे, तुमचा स्कोर चांगला आलेला असेल, त्यामुळे तुम्ही पेपरचं एक्झामची जे काही झाल्याच्या नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट असेल, रॉ मार्कशीट असेल किंवा तुमची सिलेक्शन लिस्ट असेल, अशा वेगवेगळ्या रिझल्टची वाट पाहत आहात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट आहे, पूर्ण प्रोसेसला 4 ते 5 महिने वेळ जातो आणि याहूनही जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. त्यामुळे वेळ न घालवता हे 4-5 महिने DHSच्या अनुषंगाने खूप महत्वपूर्ण आहेत आणि म्हणून तुम्ही DHSचा अभ्यास सुरू ठेवा, DHS कडे फोकस करा. DMER ची जी तुमची नियुक्ती आहे ती येतच असते, त्याला थोडासा वेळ जो आहे तो वेळ लागणार आहे. तर मुद्द्याकडे वळू. बघा, आज मी कोणती माहिती घेऊन आलेलो आहे. आपण DHS DMER विषयी माहिती घेतलेली आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई जे आहे DMER वैद्यकीय शिक्षण आणि याच्यामध्ये ऍडमिशन विषयी ही माहिती असणार आहे. सन 24-25 सन 2024-25 या वर्षाकरता BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी PPMT अभ्यासक्रमाचे प्रवेश संकेतस्थळावर करण्याबाबत. बघा मित्रांनो, आता जे PGDMLT आहे, PGDMLT असेल किंवा DMLT असेल, हे प्रायव्हेटला तुम्हाला पाहायला मिळून येतात आणि जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजवरती PGDMLT हा MUHS चा आपल्याला कोर्स पाहायला सुद्धा मिळत होता. पण नवीन एक त्यांनी BPMT म्हणून डिग्री कोर्स जो आहे तो डिग्री कोर्स स्टार्ट केलेला आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये.
आणि त्याच कोर्सचे प्रवेश आता जे आहेत ते करण्यासाठी ही माहिती जी आहे ती तुम्हाला इथं आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा BPMT ला अभ्यास जर ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालेलं आहे आणि 12वी नंतर त्यांना BPMT करायचं असेल, ज्याच्या बेसिसवरती तुम्हाला लॅब टेक्निशियन असेल, लॅब टेक असेल, लॅब असिस्टंट असेल, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असेल, एम्स मध्ये वॅकन्सी असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट RRB असेल, किंवा मग तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट लॅब टाकायची असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ही BPMT क्वालिफिकेशन तुम्हाला कामाला येणार आहे. आणि आता स्पर्धा परीक्षेमध्ये कोविड पासून लॅब टेक्निशियन साठी DMLT, PGDMLT असेल, EDDMLT असेल, त्यानंतर BSc DMLT असेल किंवा PBDMLT असेल, या कोर्सला खूप जास्त व्हॅल्यू आलेली आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये 2024, 25, 26 या वर्षाकरिता BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच BPMT हा जो अभ्यासक्रम आहे, हा 12वी सायन्स ज्यांचं झालेला आहे त्या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून राबविण्याची परवानगी व सूचना पत्राद्वारे देण्यात येत आहे. तुम्हाला प्रवेश पत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यामध्ये बघा, उमेदवारांकडे भारताचे नागरिकत्व असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमची नॅशनॅलिटी. त्यानंतर उमेदवाराचा जन्म 31 डिसेंबर 2008 पूर्वी झालेला असावा, म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांना 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवाराला 10वी आणि 12वी इयत्ता महाराष्ट्र राज्यातील संस्थांमधून उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 10वी आणि 12वी जे आहे हे महाराष्ट्र राज्यातून केलेली असणं पाहिजे. त्यानंतर उमेदवार जो आहे ते महाराष्ट्राचा, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचं डोमासाईल इथं असणं गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवार इयत्ता 12वी मध्ये विज्ञान शाखेमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे तुमची केमिस्ट्री, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी या विषयातून उत्तीर्ण झालेला असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवार 12वी विज्ञान परीक्षा भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल या विषयांपैकी इतर विषयात विज्ञान शाखा उत्तीर्ण झालेला असल्यास, उदाहरणार्थ मेडिकल लॅब टेक्निशियन असेल, मेडिकल लॅब टेक्निशियन 2, मेडिकल लॅब टेक्निशियन 3 हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असेल तर त्याला सुद्धा BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे BPMT हा कोर्स करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे BPMT अभ्यासक्रमाचे प्रवेश संस्था स्तरावर करण्याकरता प्रत्येक संस्थामार्फत समिती गठीत करून प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्र अधिसूचना, वेळापत्रक, परीक्षा शुल्क प्रसिद्ध करण्यात येते आणि ती करण्यात येईल. प्रवेश जे आहे ते BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी BPMT अभ्यासक्रमाचा विषय निहाय आणि संवर्ग निहाय तक्ता संस्थांवर तयार करण्यात यावा. आता या ज्या सूचना आहेत या सूचना DMER विभागानं प्रत्येक मेडिकल कॉलेजला दिलेल्या आहेत हा कोर्स चालू करण्यासाठी. तर काय दिलंय, तरी सन 2025-26 या वर्षाकरिता BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी BPMT अभ्यासक्रमाची प्रवेशाची अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर अशी राहील. बघा, 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुमचं नुकतंच 12वी झालेलं असेल, पुढं काय करायचं तुम्ही कन्फ्युज असाल, BSc वगैरे करणार असाल तर त्याच्यापेक्षा BPMT हा कोर्स खूप चांगला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या बेसिसवर तुम्हाला चांगले गव्हर्नमेंट जॉब सुद्धा आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, महाराष्ट्र शासनाचे असतील, तुम्हाला खूप छान जे आहे ते जॉब मिळत असतात. कॉम्पिटिशन खूप कमी आहे. आणि बघा, दर 2 वर्षाला सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, DHS असेल, DMER असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असतील, अशा विविध जे विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे, याच्यामध्ये तुम्हाला BPMT असेल, DMLT, PGDMLT या कोर्सच्या बेसिसवरती विद्यार्थी मित्रांनो जॉब जो आहे तो मिळत असतो. आणि त्याच्यासाठीच ही जाहिरात म्हणजे ऍडमिशन चालू झालेली आहेत याविषयी माहिती ऑनलाईन पद्धतीने त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे. जर तुमचं कोणतं 12वी झालेला मित्रमैत्रीण असेल तर त्यांच्याकडे व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या अभ्यासक्रमाचा, या ऍडमिशन घेऊन अभ्यास केल्याचा फायदा होईल. हा कोर्स 4 वर्षाचा असणार आहे. डिग्री कोर्स असल्यामुळं हा 4 वर्षाचा असेल आणि ही एक डिग्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. DMER चा रिझल्ट कधी लागू शकतो, DHS ही पदभरती कधी येऊ शकतो याच्याविषयी सुद्धा डिटेल्स मध्ये माहितीचा व्हिडिओ आपल्या याच्यावरती येणार आहे. आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये जे PBBMLT आहे याचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत याविषयीची माहिती दिलेली आहे आणि ती आपल्याला समजून सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.